विकास लवांडे यांच्या अंगावर प्रसिद्ध कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्याकडून शाई टाकली। वारकरी संप्रदायाबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी टीकाकारांना सज्जड इशारा यावेळी दिलाय। आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहे, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं तोंड काळं करण्याचं काम आम्ही केलंय। हिंदू धर्माची शिकवण देणाऱ्या आणि आम्हाला घडवणाऱ्या गुरूंबद्दल गलिच्छ आरोप आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दात संग्राम बापू भंडारे यांनी लवांडे यांना कडक इशारा दिला आहे। संग्राम बापू भंडारे यांनी आपल्या याबाबत त्यांच्या सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करत हा इशारा दिला आहे की या घटनेमुळे वारकरी संप्रदायातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे। यापुढे बोलताना भंडारे म्हणाले, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील संतांबद्दल आणि गुरुवर्यांबद्दल घुसखोर, धर्मांध आणि मनुवादी यांसारखे शब्द वापरून त्यांची टीका केली होती। याचा संताप वारकरी समाजात होता। संग्राम बापू भंडारे यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत म्हटलं, आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहे, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचं काम आम्ही केलंय। यावेळी बोलताना संग्राम बापू यांनी संत तुकाराम महाराजांच्या नाठाळाचे काठी देऊ माथा आणि भले तरी देऊ कासेची लंगोटी या अभंगाचा दाखला दिला। आम्ही चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहोत, त्यामुळे अन्यायकारक विधाने आम्ही सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा। इथून पुढे जर गुरुवर्यांवर अशाच पद्धतीनं गलिच्छ आरोप केले तर त्यांना पुढच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही भंडारे यांनी दिलाय। या घटनेमुळे वारकरी संप्रदायातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या विकास लवांडे यांच्यावर वारकरी बांधवांनी काळी शाई ओतून आपला निषेध व्यक्त केला आहे। मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं। तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं, ते लवांड्या आमचं